माताई असेल, ग्राम रोजगार सेवक असेल, आपले कोतवाल असतील, आपले पोलीस पाटील असतील, समाजातल्या या सगळ्या तळागाळातल्या लोकांचे पगार वाढवणे, मानधन वाढवणे आणि त्यांना देखील जगण्याचा अधिकार देणे, हे काम खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. आज आमच्या बांधकाम कामगारांकरता मी मुख्यमंत्री असताना आपण महामंडळाची निर्मिती केली. त्या महामंडळाच्या माध्यमातून हा जो गरीब वर्ग आहे, आमचा जो बांधकाम कामगार आहे, या कामगाराला सामाजिक सुरक्षितता पोचवण्याकरता आपण त्यांची नोंदणी केली, त्यांना कार्ड दिलं. कार्ड मिळाल्यावर त्यांना 5,000 रुपये मिळतात, त्यांना भांडी कुंडी मिळतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या किट्स मिळतात. आणि एवढंच नाही तर या कार्डामुळे त्यांना इन्शुरन्स मिळतो, तर ऍक्सिडेंट झाला तर पैसे मिळतात, दुर्दैवाने निधन झालं कुटुंबाला पैसे मिळतात, मुलांच्या शिक्षणाकरता पैसे मिळतात, मुलं उच्च शिक्षण घेतील त्याच्याकरता पैसे मिळतात, मुलीच्या लग्नाकरता पैसे मिळतात, ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बेनिफिट मिळतं. म्हणजे कालपर्यंत ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, जो बिचारा अनेक इमारती बांधायचा पण स्वतः मात्र झोपड्यामध्ये देखील राहू शकत नव्हता, त्याला सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षितता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली. आज आपण बघू शकतो आमच्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या. 1 रुपयात पीक विम्याची योजना 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. या ठिकाणी मोदीजींनी शेतकऱ्यांना 6,000 दिले, आपणही 6,000 दिले. 12,000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देणं आपण सुरू केलं. आणि आता तर नव्याने सरकार आल्यानंतर 15,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण केला. आणि एवढंच नाही तर आपण मागच्या काळामध्ये, मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे हमी भावापेक्षा कमी गेले. आपण घोषणा केली आणि शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी मदत ही त्या माध्यमातून केली. आणि आता तर निर्णय केला की कापसाचे आणि सोयाबीनचे भाव हे जर हमी भावापेक्षा कमी झाले तर मधला फरक राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकून देईल, कुठेही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपण शेतकऱ्यांकरता वेगळी शेती ऊर्जा वितरण कंपनी तयार केली. महाराष्ट्रातली पहिली, देशातली पहिली कंपनी जी केवळ शेतकऱ्यांना वीज देईल ती आपण या ठिकाणी तयार केली. 14,000 मेगावॅटचे आपण प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तयार केले. या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या 18 महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास 365 दिवस वीज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्याच्यासोबत आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी देखील दिलेली आहे. आता आमचे जे शेतकरी आहे पुढचे 5 वर्ष त्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभा आहोत. आणि त्यासोबत आपला प्रयत्न आहे, आपला जो सामान्य माणूस आहे, आपला जो मध्यमवर्गीय आहे, याच्यावरही जो विजेचा बोजा पडतो, मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करून त्यांच्याही बिलामध्ये 30% कपात कशी करता येईल याची योजना आम्ही आणतो आहोत, ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि त्याचवेळी मोदीजींची जर सूर्यघर योजना सामान्य माणसांनी आता अंगीकारली तर 300 युनिट पर्यंत मोफत वीज ही आमच्या प्रत्येक घरामध्ये या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आपण करतो. आज आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीमध्ये केंद्रबिंदू आपण आणत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंत 14 योजना महिलांकरता आणल्या. लखपती दीदीची योजना तर अशी आहे की मोदीजींच्या योजनेतनं दर वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई ज्या महिला करतात त्यांना आपण लखपती दीदी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केले आहेत. आता 25 लाख करणार आहोत. 2028 पर्यंत 50 लाख तुमच्या सारख्या बहिणींना लखपती दीदी आम्ही करणार आहोत.
आणि माझी समीर भाऊ तुम्हाला विनंती आहे, तुम्ही कार्यक्षम आमदार आहे, तुम्ही या मतदारसंघामध्ये किमान 25,000 बहिणींना लखपती दीदी करा. मी तुमच्या पाठीशी आहे. आपण आपल्या बहिणींना लखपती दीदी करून दाखवू. आपण निर्णय केला, ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. लेक लाडकी योजना आणली. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये त्या मुलीच्या घरच्यांना मिळतील. अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली. आणि त्यासोबत ज्याचा उल्लेख समीर भाऊंनी केला, आज उच्च शिक्षण महाग झालंय. सर्वसामान्यांना अडचणीचं होतं. घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर आईबाप मुलीला बोलवून सांगतात, बाई आम्ही एकालाच शिकवू शकतो, तुला शिकवण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत, कारण तुझ्या भावाला आम्हाला शिकवायचं आहे, तुझं तर लग्नच करायचं आहे, त्यामुळे तू घरी बैस. अतिशय हुशार असलेली आमची कन्या पैशा अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. पण आता आम्ही आई वडिलांना सांगितलं, तुम्ही जर या ठिकाणी मुलीला शिकवू शकत नसाल तर काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा तिचं शिक्षण करतील आणि आमच्या सगळ्या मुलींना 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जी फी असेल ती सगळी फी आता आपलं सरकार या ठिकाणी भरतं आहे आणि मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं काम आपण करतोय. आपण निर्णय केला 1.5 वर्षापूर्वी आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट लागेल हा निर्णय केला. जेव्हा निर्णय केला एसटी महामंडळाचे लोक आले, म्हणाले साहेब निर्णय करू नका. म्हटलं का करू नका? म्हणाले आमची एसटी आधीच तोट्यात आहे, ती खड्ड्यातच जाईल, बंद पडेल. म्हटलं काही अडचण आली तर आम्ही पैसे देऊ, काळजी करू नका. आता 1.5 महिन्यापूर्वी हे लोक पुन्हा आले. म्हटलं का आले? म्हणे साहेब बाकी काही करा पण ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी आले बंद करा, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या बहिणींनी प्रवास सुरू केला आहे की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता योजना बंद करू नका. मग मी जरा माहिती काढली चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते, मीच काम करून येते. तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं, गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून येता, घरचे पैसे बर्बाद करून येता. मी अर्ध्याच पैशामध्ये काम करून घरचे पैसे वाचवून येते. त्यामुळे बहिणीच आता एसटीतनं पुढे चालायला लागलेले आहेत आणि सरकारला दुवा देत आहेत. आणि एवढंच नाही तर आपल्या